नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या किचन तडका या चॅनलवरती. तर मंडळी, आज आपण बनणार आहोत थंडीच्या सीझनमध्ये सर्वांना आवडणारी चविष्ट असे मटर मसाला भाजी. तर यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी मटर, त्याचबरोबर इकडे आपण अद्रक लसणाचा पेस्ट घेतला आहे, कोथिंबीर कट करून घेतलेली आहे, चवीनुसार मीठ, जिरे मोहरी, लाल मिरची, 1 टोमॅटो लहान कट करून घेतलेला आहे, कांदासुद्धा कट करून घेतलेला आहे. आता आपणाला कांदा आणि टोमॅटोचं पेस्ट बनवून घ्यायचं आहे, ते सुद्धा आपण घेतलेलं आहे. आता आपण गरम तेलामध्ये जिरी टाकलेली आहे. यामध्ये आता आपण अद्रक लसणाचं पेस्ट टाकलेलं आहे. याला चांगल्या प्रकारे ब्राऊन कलर होऊ द्यायचा आहे. आता आपण यामध्ये जे कांदा आणि टोमॅटोचा पेस्ट आहे ते बनवून टाकायचं आहे. याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. जर ते कच्चं असलं तर चवीला बरोबर लागणार नाही. त्यासाठी याला परतून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. मीडियम फ्लेमवर गॅस असला पाहिजे, नाहीतर आपली ग्रेव्ही जळून जाईल. याला अशा प्रकारे बघत राहायचं आहे, कारण मसाला जळू सुद्धा शकतो. याला आपल्याला 5 ते 6 मिनिट लागतील मसाला रेडी व्हायला. आपण असे मध्ये मध्ये त्याला चेक करत राहायचं आहे. हे पहा, आपला मसाला होतोय सध्या. अशा प्रकारे मसाला झाला पाहिजे. आता आपण यामध्ये मसाले टाकणार आहोत. यामध्ये आपण धना पावडर टाकलेला आहे, त्याचबरोबर यामध्ये आपण लाल मिरची सुद्धा टाकणार आहोत. त्याचबरोबर यामध्ये चवीप्रमाणे मीठ सुद्धा टाकलेलं आहे आपण. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकणार आहोत. याला चांगल्या प्रकारे मिक्स करून आता आपण याला 2 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहोत. हा पहा, आपला मसाला रेडी झाला आहे. आता आपण यामध्ये मटर टाकणार आहोत. मटरला आणि या ग्रेव्हीला चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण याला सुद्धा 2 मिनिट झाकण ठेवणार आहोत, त्यामुळं त्या मसाल्याची चव त्या मटरला लागेल. 2 मिनिट झालेले आहेत मित्रांनो. हे पहा, चांगल्या प्रकारे आपला मसाला आणि मटर मिक्स झालेला आहे. आता आपण यामध्ये गरम करून ठेवलेलं पाणी टाकणार आहोत, ज्यामुळे आपले भाजीला चांगल्या प्रकारे ग्रेव्हीचं रूप मिळून जाईल. हे पहा, अशा प्रकारे याला सुद्धा 2-2 मिनिटाला चेक करत राहायचं आहे. मसाला जळायला नाही पाहिजे. याला सुद्धा तुम्हाला 5 ते 6 मिनिट मटरला चांगल्या प्रकारे उकळून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे आपली ग्रेव्ही होत आहे. याला 2-4 मिनिटाला चेक करत राहायचं आहे, म्हणजे मसाला चिटकणार नाही खाली. तर यामध्ये आपण
कोथिंबीर टाकणार आहोत. आपला ग्रेव्ही मसाला, मटर मसाला रेडी आहे. हा पहा, अशा प्रकारे आपला जी मटर मसाला भाजी आहे ते रेडी आहे आपली. आजचा रेसिपीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, ज्यामुळे आपले नवीन रेसिपीचे जे व्हिडिओ आहे त्याचा व्हिडिओचे अपडेट तुम्हाला पहिल्यांदा अगोदर तुम्हाला पोहोचेल.